स्त्रीबीज तस्करीचा प्रमुख सूत्रधार असलेल्या डॉक्टर अमोल पाटीलच्या मालती IVF सेंटरनं एका वर्षाच्या काळात 96 महिलांकडून स्त्रीबीज खरेदी केल्याचं निष्पन्न झालंय. मुंबईतील बदलापूरमध्ये सुरू असलेल्या स्त्रीबीज तस्करीचं नाशिक कनेक्शन यापूर्वीच उघड झालं. डॉक्टर पाटीलच्या मालती IVF सेंटरची नोंदणी नाशिक महापालिकेत झाली, पण प्रमाणपत्र बदलापुरात सापडलं. याच प्रमाणपत्रावर स्त्रीबीज तस्करीचा अवैध धंदा केला जात होता. अनेक महिलांच्या शरीरातून 10 पेक्षा अनेक वेळा स्त्रीबीज काढून क्रूरतेचा कळस गाठण्यात आला. नाशिकमध्येही पाटीलच्या मालती IVF सेंटरनं गेल्या वर्षभरात 96 महिलांकडून स्त्रीबीज खरेदी केल्याचं बदलापूर पोलीस तसेच ठाणे आणि नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभाग यांच्या संयुक्त तपासात उघड झालं. बदलापूर प्रमाणे नाशिकमध्येही महिलांच्या शरीरातून अनेक वेळा स्त्रीबीजे काढण्यात आलीत का याचा तपास केला जातोय. एवढंच नाही तर बदलापूर केंद्रातील महिला आणि नाशिकमधील महिलांची नावं एकसारखी आहेत का हेही पडताळून पाहिलं जात आहे.